रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलंय। शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी मात्र रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल असा विश्वास व्यक्त केलेला होता। मात्र मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा रायगडचं हे पालकमंत्रीपद देण्यात आलं। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। सरपंच हत्या प्रकरण हे धनंजय मुंडे यांना चांगलंच भोवलं असल्याचं कळत आहे। कारण बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलं असल्याचं आपण पाहतोय। पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंना वगळण्यात आलंय। पंकजा मुंडेंना देखील बीडचं पालकमंत्रीपद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। त्यामुळे मुंडेंना आता सरपंच प्रकरण भोवल्याचं दिसतंय। राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाबाबत सस्पेन्स होता। अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे। शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला। नागपूरचं पालकत्व सोपवलं। सोबतच आता त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्री पदाची देखील दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे। राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर असतील। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा घेतील। पश्चिम विदर्भातील 5 जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे। गोंदियाचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत नव्या जिल्ह्याचा अभ्यास करता येईल असं ते म्हणाले। सोबतच लातूरची जबाबदारी दिली असती तर बरं झालं असतं ही खंत देखील बाबासाहेब पाटलांनी व्यक्त केली। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता चांगलाच पेटलाय। भरत गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डावललं, त्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले। गोगावले समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावर उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला। महाडमध्ये टायर जाळत गोगावले समर्थकांनी निदर्शनं सुद्धा केली आहेत। उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालाय। 11 कोटींची फसवणूक केली म्हणून दीपक साळुंखे यांच्यासह 23 संचालकांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 5 दिवसीय दावोस दौरा सुरू आहे। मुख्यमंत्री दावोससाठी रवाना झाले आणि ते जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार आहे। दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत। आणि यानंतर पुढची बातमी बघूयात सविस्तर, कारण सरपंच हत्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेला वाल्मिक कराडचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहे। मुंडेंच्या घरी घरघडी म्हणून काम केलेला वाल्मिक कराड अब्जावधींचा मालक नेमका कसा झालाय यावरचा हा खास रिपोर्ट। कराडचे अब्जावधींचे कारनामे। वाल्मिकची संपत्ती की कुबेराचा खजिना? वाल्मिककडे संपत्ती किती? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। त्यातच आता वाल्मिक कराडकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय। वाल्मिक कराडनं खरेदी केलेली संपत्ती दोन्ही पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर खरेदी केल्याचंही पुढे आलंय। त्यातच आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीचा सातबाराच दमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय। मात्र वाल्मिकची संपत्ती कुठे आणि किती आहे पाहूयात। पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत मंजिरी आणि वाल्मिकचा 4 BHK चा फ्लॅट आहे, ज्याची किंमत 3.25 कोटी रुपये इतकी आहे। तर पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्येच वाल्मिक आणि मंजिरीच्या नावे 2 BHK चा फ्लॅट देखील आहे, ज्याची किंमत जवळपास 1 कोटी रुपये इतकी आहे। पुण्यात त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे अलिशान ऑफिस आहे, ज्याची किंमत 35 कोटींच्या घरात आहे। तर पुण्यातल्या मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला आहे, त्याची अंदाजे किंमत 75 कोटी रुपये इतकी आहे।
हडपसरमध्ये ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स असून त्यांची किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे. तर सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन आहे. बार्शीतल्या शेंद्रीत ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्ये मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन आहे. सिमरी पारगावमध्येच वॉचमन योगेश काकडेच्या नावे देखील 15 ते 20 एकर जमीन आहे. जामखेडच्या दिघोळमध्ये ज्योती जाधवच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. बीडमध्ये 50 एकर, बार्शीत 45 एकर तर सोनपेठमध्ये 50 एकर जमीन आहे. याशिवाय केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप आहेत. वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत मोठे खुलासे होत असल्यानं या प्रकरणात ईडीनं लक्ष घालायला हवं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे. ईडीची एंट्री व्हायला पाहिजे आता या संपत्तीच्या आकड्यावर. हो, व्हायला पाहिजे ना. ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते, ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास. बरं, ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं तुम्हाला? विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं? मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले, सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. औष्णिक विद्युत केंद्रांची राख ते धनंजय मुंडेंसोबत कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी यातून वाल्मिकनं अब्जावधींची माया जमवल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी होणार की ईडी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार याचीच राज्याला उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि यानंतर एक मोठी बातमी बघूयात, ती म्हणजे संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाचा जन आक्रोश मोर्चा बघायला मिळतोय. बीड सरपंच हत्येचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा निघालाय. देशमुख कुटुंबासह जरांगे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. संभाजीराजे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कथ आहे. संभाजीनगरमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील त्यासाठी तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये हा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. या आधी सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता. मात्र आता सरपंच हत्येचा निषेध करण्यासाठी थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघतोय आणि त्यामध्ये अनेक मोठी नावं देखील समोर येत आहे. आणि हा मोर्चा पुढे छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी, शहागंज मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचेल. त्यामुळे या गर्दीची संख्या मोठी असू शकते, या सहभागी असणाऱ्या लोकांची संख्या मोठी असू शकते असा एक अंदाज वर्तवला जातो. माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. आणि यानंतर पुढे घेऊयात उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नवा हळदीची आवक वाढली आहे. पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतोय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येईल. या चायनीज पद्धतीने मका लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन सुरू आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं यशस्वी पीक घेतलं जाते. हे AI तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहे. सध्या या ऊसाची उंची ही 30 ते 35 फूट झाली आहे. शेतकरी या ऊसाविषयी उत्सुकतेने माहिती घेत आहे. जालन्यातल्या जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रकला 2,000 रुपये इतका भाव मिळताना बघायला मिळतोय. त्यामुळे अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. अद्रकच्या दरात प्रचंड घसरण होतीये. लागवडीचा खर्च निघेनासा झालाय, म्हणून अद्रकला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते. वाशिमच्या वनोजा या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम अनेक महिन्यांपासून रखडलं. योजनेचा कालावधी पूर्ण होऊन देखील काम अपूर्ण आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या नाराजी पसरली असल्याचं पाहायला मिळतंय. पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बारामतीच्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा आलाय. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तर हैदराबादच्या नवाब हसन यांचा हा घोडा आहे. सांगलीमध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा 10वा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारणावती वन्यजीव कार्यालयावरती प्रकल्पग्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढलाय. प्रशासनाला अनेक मागण्यांचं निवेदन सुद्धा दिलंय. आणि आता बातमी नाराज भुजबळांची. मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्यानंतर महिना उलटलाय तरीही भुजबळांची नाराजी काही दूर होताना दिसत नाही. त्यातच भुजबळांनी शिर्डीच्या अधिवेशनाला हजेरी लावली आहे. मात्र यावेळेस दादांची साथ सोडण्याचे त्यांनी संकेत दिले आहे. नेमकं भुजबळ काय म्हणाले आणि दादांच्या पक्षात भुजबळांची कशी कोंडी सुरू आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट. भुजबळ दादांची साथ सोडणार, हजेरी लावली, नाराजी कायम. भुजबळांमुळे कुणाचं बळ वाढणार? हो ना करता अखेर भुजबळ आज आपल्याच पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी गळ घातली म्हणून आपण उपस्थित राहिलो असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं खरं, पण 2 तासांसाठी हजेरी लावून ते निघूनही गेले. त्यामुळे महिन्याभरानंतरही भुजबळांची नाराजी कायम असल्याचं स्पष्ट झालंय. नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं. गळ घातली. बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून छगन भुजबळ पवारांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवत होते. पुढे पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर भुजबळ राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य बनले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली. त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानं भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच भुजबळ आणखीनच नाराज झाले. ते नेमकं कसं पाहूयात. मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना डावलण्यात आलं. 230 जागांचं बहुमत असल्यानं कुणाच्या नाराजीला महत्व देत नाहीत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून भुजबळांवर वारंवार निशाणा साधण्यात आला. कोकाटेंच्या टीकेनंतरही पक्षाकडून कोकाटेंची कानउघडणी करण्यात आली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या मेळाव्यात भुजबळांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करत अजित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे भुजबळांचं राजकारण पाहता ते फार काळ स्वस्थ राहतील किंवा साईड ट्रॅकला जातील याची शक्यता कमीच आहे. त्यातच भुजबळांनी यापूर्वीच पक्षांतराचे संकेत दिलेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि पवारांच्या मुशीत तयार झालेले भुजबळ अस्वस्थतेतून दादांची साथ सोडणार की पुन्हा दादांशी जुळून घेणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर काल भुजबळांनी अधिवेशनाला हजेरी तर लावली, मात्र यावेळेस बोलत असताना मी नाराज आहेच हे सांगायला देखील ते विसरले नसल्याचं आपण पाहिलं. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे पुढे लक्ष असेल. यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसने चिरडलं. या अपघातामध्ये 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. 2घांचा जीव यामध्ये वाचलेला आहे. तर बीडच्या घोडका राजुरी फाट्याजवळ सकाळी हा अपघात झालाय आणि या तरुणांचे पोलीस भरतीचे स्वप्न आता भंगले असल्याचं देखील पाहायला मिळतंय. जळगाव जामोद महामार्गावरती अवैध रेती तस्करीचा प्रकार वाढलाय. महामार्गाच्या मध्यभागी रेती टाकल्यानं या रेतीवरती धडकून अनेक दुचाकींचा अपघात झालाय. तहसीलदार ट्रकचा पाठलाग करत असल्यानं चालकानं वेग वाढवला आणि त्यामुळे रेती रस्त्यावरती थेट सांडली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं.
बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडे या ठिकाणी डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू झालाय तर डॉक्टर गजानन टेकाडे गंभीर जखमी झाले. मध्यरात्री डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार भूमी अभिलेख कार्यालयामध्ये भूकर मापक उमेश पंडितराव सानपला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. तक्रारदाराकडून तडजोडी अंती 60,000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका हॉटेलमध्ये रंगेहात त्याला पकडलं. उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झालाय. प्रशासनानं तातडीने प्रतिकात्मक उपाययोजना सुरू केल्या. कावळ्याच्या मृत्यू झालेल्या परिसरामध्ये 10 किलोमीटर परिसर अलर्ट झालेला आहे तर बाधित क्षेत्रामध्ये पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंधही करण्यात आलेला आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आकाशात दाटलेले ढग त्यामुळे किमान तापमानात मोठ्या फरकानं घसरण झाली आहे. आता पुन्हा एकदा पाऱ्यात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे 10 दिवस जाणवणार आहे, हा हवामान विभागाचा अंदाज आहे. नाशिक पालिकेकडून क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या एकूण 50 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राष्ट्रीय 8 राज्यस्तरीय 41 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकातील 5% निधी राखीव ठेवला जात असतो आणि या निधीतून क्रीडा शिष्यवृत्ती ही दिली जात असते. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले अर्थसंकल्प मांडणार आहेत. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वराळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा रविवारी आणि सोमवारी बंद असेल. पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलं आहे. धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन मुंबई पोलिसांना आला. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने हा धमकीचा कॉल केलाय. धमकीची पडताळणी केली असता ही अफवा असल्याचं कळतंय. या अनोळखी कॉलर विरोधात आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय.